11 ऑक्टोबर रोजी येणाऱ्या बौद्ध समाज संवाद यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा। निलेश जाधव। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथील अशोका वाटिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तथा मेहकर विधानसभा नेते नागवंशी संगपाल पनाड यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। निलेश जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगताना सांगितले की संवाद यात्रा का निघत आहे याचे आत्मचिंतन करण्याची गरज समाजाला आहे, कारण आपण 2019च्या निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी व 2024च्या निवडणुकीची टक्केवारी तपासून बघितली तर यामध्ये खूप तफावत आहे। ज्या बुद्धिजीवी लोकांनी संविधानाच्या नावाखाली समाज बांधवांची दिशाभूल केली त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे। त्यामुळे सर्व समाज बांधवांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे या 2024 विधानसभेमध्ये खंबीरपणे उभे राहावे असे सांगितले व अशोक भाऊ सोनोने यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या संवाद यात्रेचे आपल्या जिल्ह्यामध्ये जंगी स्वागत करून मान्यवरांचे विचार आत्मसात करावे। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष न.ल. खंदारे, महिला जिल्हाध्यक्ष साबळे सर, मेहकर तालुकाध्यक्ष मोरे सर, लोणार तालुकाध्यक्ष राहुल अंभोरे सर, युवा नेते अनित्य घेवंदे, बळीभाऊ मोरे, मोबिन भाई, दिलीप राठोड, दीपक पाडमुख, दीपक अंभोरे, आभाराव वाघ, भुजंग शिरसाट, जितूभाऊ डोंगरदिवे, सिद्धार्थ अवसरमूल, प्रदीप सरदार, महेंद्र मोरे, वसंतराव वानखेडे, मिलिंद खंदारे, शेख ताई उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष मोरे, राजहंस जावळे, महेंद्र पनाड, अचित पाटोळे, राहुल सरदार, गवई सर, गौतम गवई यांनी परिश्रम घेतलं। बातमी आवडल्यास नक्की चांगल्या पद्धतीने आपल्या सामील होतील हा मला विश्वास आहे, कारण की तळागाळातील कार्यकर्ता मतदाता हा श्रद्धेय बाळासाहेबांसोबत आज सुद्धा आहे, कारण की बाळासाहेबांनी जे कार्य बाबासाहेबांचं हाती घेऊन चाललेला रथ आहे हा विचाराचा रथ सध्या कोणी चालवत असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर घराणेच आहे। यामध्ये येणाऱ्या काळामध्ये श्रद्धेय बाळासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेबांच्याच मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्याच आदेशानुसार ही बौद्ध संवाद यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि शेवटचा समारोप आपल्या जिल्ह्यामध्ये मेहकर, चिखली, बुलढाणा आणि खामगावला खूप मोठा आपलं बुद्ध विहार आहे, तिथं त्या यात्रेचा समारोप होणार आहे। परंतु तुम्हाला एक आवर्जून विनंती करतो की ज्या पद्धतीने खामगावमध्ये तालुक्यामध्ये ते यात्रेचा समारोप होईल त्याच पद्धतीनं आपल्या जिल्ह्याचं सुरुवात असलेल्या मेहकरमध्ये त्या यात्रेचं जंगी स्वागत झालं पाहिजे, लोकांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे आणि आपल्या माता भगिनी असतील, सर्व युवा मंडळी असतील, वडीलधारी असतील, त्यांना सुद्धा जास्तीत जास्त लोकांना आता ठिकाण तर हे ठरलेलंच आहे, ठिकाण सांगण्याची गरज नाही। मी आज रात्री भाऊंशी बोलून सन्माननीय अशोक भाऊ या यात्रेचं नेतृत्व करतात, त्यात डॉक्टर मनोजजी निकाचे सर असतील, युवा आघाडीचे प्रदेशचे युवा महासचिव राजेंद्रजी पातोळे सर असतील, अमितजी भुईगड साहेब असतील, बरेचसे वक्ते आहेत त्यांच्यासोबत आणि त्यांचं मार्गदर्शन लाभणाऱ्या साहेबांचा निरोप त्यांच्या माध्यमातून तुम्हाला आपल्याला मिळणार आहे। त्यासाठी आपण सर्व समाजाप्रती, बौद्ध समाजाप्रती आपण व्यवस्थित असं नियोजन करून हा कार्यक्रमाचं नियोजन वंचितचा जिल्हाध्यक्ष आहे तरी त्या दिवशी मी तुमच्या सोबत खाली बसेल, कारण की आपला बौद्ध समाज संवाद मेळावा आहे। त्यामुळे भारतीय बौद्ध महासभेत असेल, भारतीय बौद्ध महासभेअंतर्गत येणाऱ्या शाखा असतील वेगवेगळ्या, त्यांना इथं बोलून त्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करायचं आणि वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा तालुकाध्यक्षांना पदाधिकाऱ्यांनी विनंती करतो, सूचना करतो की आपण सुद्धा खांद्याला खांदा लावून आपल्या गावातील, आपल्या परिसरातील बौद्ध समाजाचे जास्तीत जास्त लोक, महिला भगिनी कशी येतील याचं सुद्धा नियोजन करा। जिल्हा परिषद सरकारने आहे बैठका घ्या, आपल्याकडे वेळ आहे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, त्या पद्धतीने आपण सर्वांनी नियोजन करा। आणि मी जातो कारण की चिखलीला सुद्धा बैठक आहे, परंतु हे जाण्याच्या अगोदर आपण पुन्हा एकदा संगपाल भाऊ सर्व तालुकाध्यक्ष इथं बसा आणि 5 ते 10 मिनिटात रूपरेषा ठरवा। पॅम्पलेटचा नमुना पण देतो, जेणेकरून तो पॅम्पलेटचा नमुना तुम्हाला छापता येईल, त्याच्यामध्ये आवर्जून कुणाचंही नाव टाकू नका, माझं नाव टाकलं नाही, यांचं नाव टाकलं नाही,
विनाकारण गैरसमज होतात। त्यामुळे भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, त्यानंतर ज्याही आपल्या शाखा असतील या शाखेचे नाव टाकायचे, जेणेकरून कोणाला त्यामध्ये राग येणार नाही, राग रोष राहणार नाही। त्या पद्धतीने आयोजक आपण सर्व राहू, त्या माध्यमातून सर्वांनी एक दिलाने एक कृतीने काम करा आणि हे यशस्वी यात्रा चांगल्या पद्धतीने यशस्वी होईलच ही खात्री आहे। परंतु तुम्ही सर्वांनी आजपासून या यात्रेसाठी सर्वांनी संकल्प केला पाहिजे की आपल्या गावातील जास्तीत जास्त लोक माता भगिनी कसे येतील। इथं काय टेंट टाकायचं असेल तर टेंट टाका, उन्हाळ्याचे दिवस आहे, इथं समोर पण टेंट टाका, बसण्याची व्यवस्था इथं करायची, कुठं करायची हे पण करा। तालुका अध्यक्ष कोऑर्डिनेशन ठेवा, आभार आहोत तुम्ही सुद्धा आता विधानसभा लढले। बैठकीचं कारण म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये बौद्ध समाज संवाद यात्रा दिनांक 11 तारखेला या ठिकाणी मेकर येथे आगमन होणार आहे। त्यानिमित्तानं मेकर असेल, लोणार असेल, सिंदखेडराजा आणि देऊळगावराजा या चारही तालुक्याच्या वतीनं आपल्याला मेकरमध्ये त्या यात्रेचे जंगी स्वागत करून येणारी जी आपली विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये आपले उमेदवार कसे निवडून जातील त्यासाठी या यात्रेचं या ठिकाणी आगमन होणार आहे। ती यात्रा आपल्या समाज बांधवांना कसं जागृत करायचं, ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये आपल्या समाजाला जे बुद्धिजीवी लोक होते त्याला बुद्धिजीवी म्हणता येणार नाही, मी तर त्यांना एका प्रकारे दलाल म्हणून। बैठकीचं कारण म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये बौद्ध समाज संवाद यात्रा दिनांक 11 तारखेला या ठिकाणी मेकर येथे आगमन होणार आहे। त्यानिमित्तानं मेकर असेल, लोणार असेल, सिंदखेडराजा आणि देऊळगावराजा या चारही तालुक्याच्या वतीनं आपल्याला मेकरमध्ये त्या यात्रेचे जंगी स्वागत करून येणारी जी आपली विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये आपले उमेदवार कसे निवडून जातील त्यासाठी या यात्रेचं या ठिकाणी आगमन होणार आहे। ती यात्रा आपल्या समाज बांधवांना कसं जागृत करायचं, ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये आपल्या समाजाला जे बुद्धिजीवी लोक होते त्याला बुद्धिजीवी म्हणता येणार नाही, मी तर त्यांना एका प्रकारे दलाल म्हणून। बातमी आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।